नमस्कार. ॲग्रोवन डिजिटलच्या वेद मान्सूनचा या लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी अभिजित घोरपडे. हवामानाच्या दृष्टीनं महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल याच्यामध्ये या आठवड्यामध्ये फार काही मोठं घडलेलं नाही आहे. पण जगाच्या दृष्टीनं एक खूप महत्त्वाची घटना आजच्या आठवड्यात घडलेली आहे. खरं तर हवामान बदल या संदर्भात जगभरात अनेक संस्था काम करतात, अनेक संघटना काम करतात, अनेक गट काम करतात. पण त्या सगळ्यांमध्ये महत्त्वाची कुठली असेल तर ती IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. आता ही IPCC काय आहे तर जगभरातले वेगवेगळे शास्त्रज्ञ, वेगवेगळ्या विषयातले अभ्यासक हे एकत्र येऊन या IPCCच्या मंचावर हवामान बदलासंदर्भात जगामध्ये आजची परिस्थिती काय आहे आणि भविष्यामध्ये काय होऊ घातलंय याच्या संदर्भातली भाकितं करतात आणि त्याच्याबद्दलचे अहवाल हे कालांतरानं प्रसिद्ध करत असतात. त्याच्यातलाच 6वा अहवाल हा या आठवड्यात प्रसिद्ध झाला आणि तो अहवाल आपल्याकडच्या हवामानाच्या स्थितीबद्दल आणि भविष्यात काय नेमकं होतंय याच्याबद्दल खूप महत्त्वाची स्टेटमेंट करतो, खूप महत्त्वाची विधानं करतो. म्हणून आज आपण या अहवालाबद्दल बोलणार आहोत. IPCC जसं मी म्हणालो की याच्यामध्ये कोणीही राजकीय मंडळी किंवा इतर प्रतिनिधी नाही आहेत, हे सगळे अभ्यासक आहेत. आणि हे अभ्यासक जी स्टेटमेंट करतात, जे अहवाल प्रसिद्ध करतात त्याच्यामध्ये कुठलीही अतिशयोक्ती नसते. किंबहुना त्यांचे जे काही भाकीत आहेत ही कन्झर्वेटिव्ह असतात, म्हणजे तोलून मापून केलेली असतात. त्याच्यामध्ये कुठलीही खळबळजनक अशी गोष्ट, अशी विधानं अशा प्रकारच्या नसतात. त्यामुळे त्यांचे जे अहवाल आहेत हे अहवाल वस्तुस्थितीच्या जवळ असणारे असतात. म्हणून या IPCCला आणि त्याच्या अहवालांना आपण जास्त गांभीर्यानं घ्यायचं. IPCCने याच्या आधी 2014, 15, 16 या दरम्यान अहवाल प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यानंतरचा त्यांचा हा 6वा अहवाल. हा अहवाल काय सांगतो तर हा अहवाल असं सांगतो की आत्तापर्यंत असं समजलंच जात होतं की जे काही जागतिक तापमान वाढ होती आहे त्याच्यामध्ये माणसाचा वाटा निश्चितच आहे. ह्या अहवालाने सुद्धा ती बाब पुन्हा एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे आणि माणसाचा याच्याशी असलेला संबंध हा स्पष्टपणे दाखवून दिला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी जे आहे ते जागतिक तापमानात वाढ होते. त्याच्याबद्दल IPCCचा 6वा अहवाल असं सांगतो की आपण जगामध्ये जी काही तापमानात वाढ होती आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 1 अंशांनी वाढ झाली आहे. आता ही 1 अंशांनी जी वाढ झालेली आहे ती कुठल्या तुलनेत तर असं मानलं जातं किंवा जो आधार मानला जातो तो म्हणजे 1850 ते 1900 ही जी 50 वर्ष होती त्याच्यातलं जे सरासरी तापमान होतं हे सगळं या तापमानाचा आधार मानला जातो. आणि त्याच्या तुलनेमध्ये आता तापमान किती वाढलेलं आहे, भविष्यात किती वाढणार आहे ही सगळी मांडणी केली जाते. त्याच्यानुसार IPCCचा 6वा अहवाल असं म्हणतो की ते जे आधारभूत तापमान होतं त्याच्या तुलनेत 1.07 अंश सेल्सिअस इतकी वाढ आत्ता आपण केलेली आहे. म्हणजे मागच्या जवळजवळ 100-125 वर्षामध्ये इतकी वाढ झालेली आहे. आणि भविष्यामध्ये काय होणार आहे तर भविष्यामध्ये अशीच तापमानवाढ होत राहणार आहे. किमान 2050 सालापर्यंत ही होत राहीलच. आणि आपण आपल्या वागण्यामध्ये, आपल्या ह्या सगळ्या माणसाच्या उद्योगांमध्ये जर बदल केला नाही तर ती आत्ताच्या शतकाच्या अखेरपर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा वाढ होत राहील. आता याच्यामध्ये IPCCचा हा अहवाल असं सांगतो की 1.5 अंश सेल्सिअस म्हणजे 1.5 अंशांची वाढ ही खूप महत्त्वाची मानली जाते. 1.5 अंशांच्या पुढं जर तापमान वाढ झाली तर हवामानाची चक्र, हवामानाच्या घटना, समुद्राची पातळी याच्यावर खूप विपरीत परिणाम होतात. त्याच्याबद्दलचे इशारे दिले गेलेले आहेत. तर हा अहवाल असं सांगतो की ही 1.5 अंशांची वाढ ही वाढ साधारण 2030 सालापर्यंत व्हायची शक्यता आहे. 2030 ते पुढं 2052 सालापर्यंत ही वाढ होईल असा हा अहवाल सांगतो. म्हणजे याच्यासाठी फक्त 10 ते पुढची काही वर्ष उरलेली आहेत. आणि त्याच्यानंतरही आपण जर बदल केला नाही तर 2 अंशांची वाढ आणि त्याच्या पुढे सुद्धा वाढ होईल. हा जो अहवाल आहे हा या दृष्टीनं महत्त्वाचा आहे की हा भविष्यात पण काय होणार आहे याच्याबद्दलची नेमकेपणाने मांडणी करतो. आता 2100 साली म्हणजे या शतकाच्या अखेरपर्यंत काय परिस्थिती असेल, ती परिस्थिती अशी असेल की साधारण याच पद्धतीने आपण वागत राहिलो तर
शेवटापर्यंत, या शतकाच्या अखेरपर्यंत जवळजवळ 1.5 ते 4.5 अंश सेल्सिअस इतकी वाढ होईल. आता आपण म्हणू की ही वाढ होईल 1 अंश, 1.5 अंश, 2 अंश, 4.5 अंश, पण याचा नेमका अर्थ काय? तर याचा अर्थ असा की हे झाल्यावर जे जे काही बदल घडत आहेत, म्हणजे हवामानाच्या घटना असतील, समुद्राची पातळी असेल, समुद्रातला बर्फ असेल, या सगळ्या गोष्टींवर जे काही बदल होत आहेत ते बदल, याच्यातले काही बदल हे पुढची शेकडो वर्ष किंवा काही हजार वर्ष सुद्धा हे बदल झालेले आपल्याला पूर्ववत करता येणार नाहीत. म्हणजे एखादं समजा हवामानाची घटना असेल, त्याच्यामध्ये तापमानवाढीमुळे जर बदल झाला तर ती पूर्ववत करणं ही पुढची काही हजार वर्ष आपल्याला शक्य होणार नाही, इतके हे दीर्घकालीन बदल असतील. म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपण गांभीर्याने घ्यायच्या आणि त्याची दखल घ्यायची. आता असे कुठले कुठले बदल असणार आहेत? तर त्याच्यामध्ये समुद्राच्या पातळी संदर्भात, बर्फाच्या आवरणासंदर्भात बोललं गेलेलं आहे आणि एकूणच आपल्या मान्सूनबद्दल सुद्धा. आपण आधी बर्फाची जी काय आवरण आहे, जगामध्ये जे ध्रुवीय प्रदेशातले समुद्र आहेत किंवा ध्रुवीय प्रदेश जे आहेत, मग आपल्याला उत्तर ध्रुव माहिती आहे आर्टिक समुद्राचा आणि दक्षिण ध्रुव माहिती आहे तो अंटार्क्टिकचा. अंटार्क्टिक आणि आर्टिक याच्यावर आता वर्षभर बर्फ असतं आणि त्याचबरोबर हिमालय असेल, आल्प्स असेल, असे जे उंच पर्वत आहेत तिथं सुद्धा वर्षभर बर्फ असतं. आता हा अहवाल असं सांगतो की तापमानवाढ होत राहिल्यामुळं या शतकाच्या मध्यापर्यंत, म्हणजे 2050 सालापर्यंत काय होणार आहे? तर 2050 सालापर्यंत या सगळ्या भागातलं बर्फ हे हळूहळू कमी होत जाणार आहे. आणि विशेषतः उत्तर ध्रुव जो आहे, आर्टिक समुद्र जो आहे, त्याच्यावरचं जे बर्फाचं आवरण आहे, हे जे आत्ता वर्षभर असतं ते वर्षभर राहणार नाही. हे मागच्या काही हजार वर्षांच्या तुलनेत हे पहिल्यांदाच घडतंय. आणि त्यांनी ते साल दिले 2050 आणि त्याच्या पुढं किमान सप्टेंबर महिना जो असेल तो महिना आर्टिकमध्ये, आर्टिकच्या समुद्रामध्ये हे तिथल्या पाण्यावर बर्फ नसेल. दुसरी जी गोष्ट आहे समुद्राच्या पातळी संदर्भात. समुद्राची पातळी ही जी आपण म्हणतो की जागतिक तापमानवाढ, बर्फाचं वितळणं, सगळे कार्बन डायऑक्साईड सारखे वायू हे वाढल्यामुळं हे जे सगळं होत असतं त्याचा परिणाम महासागरांवर मोठ्या प्रमाणात होतो. त्यांचे मग जे काही सागरी प्रवाह असतील, ज्याला ओशनिक करंट्स आपण म्हणतो, किंवा समुद्राची पातळी वाढणं, हे जे आहे हे सातत्याने घडतं आहे. आणि त्याच्यातली एक नोंद की ज्याची आपण दखल घेतली पाहिजे ती अशी की मागच्या 3000 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते आता पहिल्यांदा घडतंय. ते काय? तर हे जे सगळं बर्फ वितळल्यामुळं किंवा इतर घटनांमुळं जी समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होतीये, तिचा वाढ होण्याचा जो वेग आहे, हा वेग आत्ता मागच्या 3000 वर्षांच्या तुलनेत जास्त आहे. खरं तर ती जी वाढ झालेली आहे 1901 सालापासून ते आत्ता 2018 सालापर्यंत, म्हणजे मागच्या 118 वर्षांमध्ये ही वाढ झाली, ही 20 सेंटीमीटरने झालेली आहे. तर तुम्ही म्हणाल 20 सेंटीमीटर मग काय त्यात विशेष? पण तो वाढीचा वेग जर बघितला तर 1901 ते 1975 या 75 वर्षांमध्ये जो वेग होता त्याच्या दुपटीने हा पुढच्या काही वर्षांमध्ये वाढ झालेली आहे. 1975 ते 2006 आणि 2006 ते 2018 याच्यामध्ये ती वाढ आणखीन जास्त झालेली आहे. म्हणजे हा जर वेग बघितला तो हा वेग मागच्या 3000 वर्षांच्या तुलनेमध्ये हा वाढीचा वेग आहे, हा खूप जास्त आहे. म्हणून याची आपण दखल घ्यायची. आणि जेव्हा समुद्राची पातळी वाढते, जेव्हा बर्फाचं आवरण कमी होतं, तेव्हा या सगळ्या घटनांचा परिणाम हवामानाच्या ज्या ज्या काही घटना आहेत त्याच्यावर होतच असतो. मग ती चक्रीवादळं असतील, पावसाचं प्रमाण असेल, दुष्काळ पडणं असेल, उष्णतेच्या लाटा असतील, या सगळ्या गोष्टींवर या तापमानाचा हा परिणाम होतच असतो. आता आपण मान्सूनबद्दल बोलूयात. मान्सून संदर्भात विशेष करून जे नोंद केलेली आहे किंवा जे स्टेटमेंट केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की हे जे तापमान वाढ होत आहे त्याचा परिणाम म्हणून जगातलं जे जलचक्र आहे, जे ग्लोबल वॉटर सायकल आहे, त्याच्यावर परिणाम होणार आहेत. आणि या वॉटर सायकलचे काय काय भाग आहेत? तर समुद्र त्याचा भाग आहे, त्याच्याबद्दल बोललो आपण. बर्फ हा त्याचा भाग आहे, त्याच्याबद्दल बोललो. आणि पाऊस, आणि आपल्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणजे मोसमी पाऊस किंवा ज्याला मान्सूनचा पाऊस आपण म्हणूयात. तर या मान्सूनमध्ये काय होणार आहे? तर एक गोष्ट निश्चितपणे सांगितलेली आहे की मान्सूनवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यांच्यावर या तापमानवाढीचा निश्चितपणे परिणाम होणार आहे.
त्याच्यातलं एक सर्वात महत्त्वाचा घटक जो आपल्यापैकी अनेकांनी ऐकला असेल तो म्हणजे एल निनो. एल निनो सदन ऑसिलेशन असं त्या घटकाला म्हणतात. हा घटक म्हणजे समुद्राचं जे तापमान असतं पॅसिफिकमध्ये, विशेषतः प्रशांत महासागरामध्ये समुद्राच्या एका बाजूला त्याच्या विशिष्ट किनाऱ्यावर जेव्हा तापमान वाढतं तेव्हा एल निनो सक्रिय झाल्याचं बोललं जातं, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला जेव्हा तापमान वाढतं तेव्हा एल निनोचा विरुद्ध घटक जो आहे त्याला ला निना असं म्हणतात, तो सक्रिय झाल्याचं बोललं जातं. याच्यातला जो एल निनो आहे हा मान्सूनच्या पावसावर विपरीत परिणाम करतो. आणि IPCCचा हा आत्ताचा अहवाल असं सांगतो की एल निनो हा 2050 सालानंतर म्हणजे या शतकाच्या मध्यानंतर हा एल निनो हा जास्त इंटेन्सिफाय होणार आहे. तो अधिक सक्रिय होईल किंवा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होतील. आणि जेव्हा हा सक्रिय होतो, जेव्हा ह्याची तीव्रता वाढते, तेव्हा जसं मी म्हणालो की आपल्या मान्सूनवर त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे काय होऊ घातलेलं आहे तर मान्सूनचा जो पाऊस आहे त्याच्यामध्ये तफावत येऊ शकते. म्हणजे काही वर्षी जास्त पाऊस पडणं, काही वर्षी कमी पाऊस पडणं, हे त्याच्यातलं एक अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट. दुसरी महत्त्वाची बाब आपल्या मान्सूनच्या दृष्टीनं ती म्हणजे एकूण जर जगभरातले जे मान्सूनचे रिजन्स पाहिले, म्हणजे त्याच्यामध्ये भारत येतो, त्याच्यामध्ये आग्नेय आशिया, पूर्व आशिया, आफ्रिका, पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ह्या संपूर्ण भागामध्ये मोसमी पाऊस पडत असतो. भारत अर्थातच, भारत आणि भारतीय उपखंड हा त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा. तर या सगळ्या जगभरातल्या मान्सूनच्या रिजनमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आणि भारताच्या दृष्टीनं भारतासह दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि पश्चिम आफ्रिका जो आहे, पश्चिम आफ्रिकेमध्ये अगदी फार पश्चिमेकडचा जो साहेल नावाचा प्रांत आहे, तो जो प्रदेश आहे तो वगळता इतर पश्चिम आफ्रिका आणि हे आशियातले जे भाग आहेत, इथं विशेष करून पावसाच्या प्रमाणात, मोसमी पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या दृष्टीने ही दखलपात्र आणि महत्त्वाची गोष्ट. त्याच्या पलीकडे जाऊन दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका या ज्या खंडांमध्ये मान्सूनचा पाऊस येत असतो आणि त्याचबरोबर पश्चिम आफ्रिका, इथं मान्सूनचं आगमन जे आहे हे आगमनसुद्धा उशिराने होणार आहे. आणि त्याच्यातल्या दक्षिण आफ्रिकेच्या किंवा दक्षिण आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकेच्या दृष्टीनं जे सांगितलं ते मान्सून जो माघारी जाणं आहे, मोसमी वारे हे परत जाणं आहे, ह्याला सुद्धा उशीर होणार आहे. म्हणजे जगभरातल्या मोसमी वाऱ्यांवर तापमानाचा हा निश्चितपणे परिणाम होणार आहे, हे IPCCचा 6वा अहवाल सांगतो. आणि जसं मी म्हणालो की हा अहवाल हा असंच कोणीतरी केलेलं विधान नाही आहे किंवा खळबळ माजवून देण्यासाठीचा हा अहवाल नाही आहे, तर हा अतिशय योग्य पद्धतीने आणि वस्तुस्थितीच्या जवळ जाणारा असा अहवाल आहे. आता हे सगळं जर होणार असेल, मान्सूनमध्ये हे बदल होणार असतील, तर त्याच्यामागची कारणं काय आहेत? तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की मान्सून जो आहे, मोसमी वारे जे आहेत, याची निर्मितीच मुळात होते ती तापमानातल्या तफावतीमुळे होते. म्हणजे जर तुम्ही पाहिलं की जमिनीवरचं तापमान आणि समुद्रावरचं तापमान याच्यामध्ये जेव्हा तफावत निर्माण होते त्यावेळेस मोसमी वारे तयार होतात आणि ते एका दिशेवरून दुसऱ्या दिशेला जातात आणि पुन्हा हे जे तापमानातला तफावत पुन्हा बदलतो तेव्हा ते आल्या मार्गाने निघून जातात, पुन्हा विरुद्ध दिशेने ते निघून जातात. म्हणजे याच्यावर तापमानाचा हा परिणाम होतोच. आता हा परिणाम होत असताना आपल्याला मोसमी वारे जे आहेत, हे मोसमी वारे जर तापमानाला इतक्या प्रकारे ते प्रतिसाद देत असतील, तर जेव्हा जगाचं तापमानच बदलेल तेव्हा त्यांच्यामध्ये बदल होणं हे स्वाभाविक आहे. ह्या मोसमी वाऱ्यांबरोबरच चक्रीवादळांच्या अनुषंगानं किंवा ड्राय अँड वेट स्पेल्स, म्हणजे ज्याला आपण दुष्काळासारखे ड्राय स्पेल्स म्हणूयात, किंवा पाऊस कमी पडणं आणि अतिवृष्टी होणं, ज्याच्यामध्ये अतिवृष्टी त्याच्यामुळं पूर, त्याच्यामुळं नुकसान, हे दोन्ही प्रकारच्या घटना या हवामानाचं मध्ये बदल जे होत आहेत तापमान वाढल्यामुळे, त्याच्यामुळे यांचंसुद्धा संख्या, यांची तीव्रता हे वाढण्याची शक्यता आहे. याच्यामधली एक अतिशय महत्त्वाची बाब जी आपण इथं नोंदवायला पाहिजे ती म्हणजे त्याच्यात असं एक एस्टिमेट दिलेलं आहे, असा एक अंदाज दिलेला आहे की जेव्हा जगाचं तापमान, वातावरणाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढतं तेव्हा ह्या ज्या आपल्या अतिवृष्टीच्या घटना आहेत त्याच्यातल्या पावसाचं प्रमाण हे 7% वाढत असतं. आता विचार करा, जसं जसं तापमान वाढतं आहे तसं तसं अतिवृष्टीतल्या पावसाचं प्रमाण, त्याची तीव्रता ही जर वाढत गेली तर आत्ताच अतिवृष्टीमुळं
जगभरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये, अगदी त्याच्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा आला, महाराष्ट्र असेल, भारताची इतर राज्य असतील, जगाचे इतर प्रदेश असतील, त्याच्यामुळं काय काय घडतंय हे आपण मागच्या 2-3 महिन्यांमध्ये पाहिलंच, अनुभवलं. तर त्यात जर वाढ झाली तर आपल्याला भविष्यामध्ये काय काय गोष्टींचा सामना करावा लागणार आहे याचा अंदाज आपल्याला याच्या निमित्ताने येतो. म्हणून हा अहवाल आपल्याला गांभीर्याने घ्यायचा आहे. पण हा नुसता अहवाल गांभीर्याने घेतल्यानंतर आपण त्याला प्रतिसाद कसा देणार हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. तशा प्रकारचा प्रतिसाद आपण दिला नाही आणि जगामध्ये जी काही कार्बन डायऑक्साईड सारखे वायू आहेत त्यांचं जे प्रमाण वाढते ते जर कमी केलं नाही तर ह्या नुसत्या गोष्टी समजून घेऊन काही उपयोग नाही आहे. कारण होतंय असं की आता आपण इतक्या पुढे गेलेलो आहोत की समुद्रांमध्ये जे काही बदल होत आहेत, म्हणजे जगातल्या कार्बन डायऑक्साईड सारखे जे कार्बन गॅसेस आहेत किंवा त्यांना GHGs म्हणतात, ग्रीन हाऊस गॅसेस, हरित गृहवायू, की ज्यांच्यामुळे तापमान वाढत असतं, तर ते वायू शोषून घेण्याचं जर सर्वात महत्त्वाचं काम कोण करत असेल तर ते आपले महासागर करतात, समुद्र करतात. जंगलं करतातच, पण त्याच्याही तुलनेत कितीतरी जास्त पटीनं हे महासागर ते सगळं शोषून घेतात. पण आता तापमान वाढत असल्यामुळं महासागरांचं आम्लीकरण होत आहे, म्हणजे त्यांचं ॲसिडिफिकेशन होत आहे. त्याचबरोबर डिऑक्सिडेशन होत आहे, म्हणजे पाण्यामध्ये जो विरघळलेला ऑक्सिजन असतो त्याचं प्रमाण कमी होत आहे. परिणाम काय तर हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची यांची जी क्षमता आहे ती सुद्धा कमी होती आहे. आणि हे होणं हे आपल्याला भविष्यामध्ये परवडणारं नाही आहे. तर मग आपण प्रतिसाद या गोष्टीला कसा द्यायचा, तर आपण एक नियोजन म्हणून सामान्य माणसापासून सरकार असतील, राज्य असतील, जागतिक पातळीवरच्या संघटना असतील, त्यांनी मिळून असं करायला पाहिजे की कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होणं याचं प्रमाण कमीत कमी कसं करू शकू. मग ते करण्यासाठी काय आपल्याला, तर आपण जे आत्तापर्यंत खनिज तेल जाळतो आहोत, पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून आपण कोळसा जाळतो आहोत, तर याच्यामधून जर हे सगळे वायू बाहेर पडत असतील तर आपल्याला त्याला पर्याय काय निर्माण करता येईल किंवा आपलं कन्झम्पशन जे आहे ते कसं कमी करता येईल. तर या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सोलर एनर्जी असेल, सौर ऊर्जा असेल, विंड एनर्जी, पवन ऊर्जा किंवा भूऔष्णिक ऊर्जा, अशा वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण कशा वापरू शकू याच्यावर जास्त काम केलं पाहिजे जगाने एकत्र येऊन. त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण हे सगळं करत असताना, पर्याय निर्माण करत असताना तंत्रज्ञानाचा सुद्धा योग्य पद्धतीने उपयोग करून घेणं आवश्यक आहे. अन्यथा आपण हे जे काही आता वातावरण आहे, तापमानात जी वाढ होतीये ती जर कमी करू शकलो नाही तर भविष्यामध्ये या घटना तीव्र होत जाऊन आपल्या एकूणच शेतीवर, आपल्या एकूण इतर पर्यावरणीय परिसंस्थांवर, आपल्या एकूण हवामानाच्या घटनांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि तो टाळण्यासाठी जर आत्ताच आपण उभे राहिलो नाही आणि काही जर हातपाय हलवले नाहीत तर मला वाटतं भविष्यामध्ये ही परिस्थिती ही आणखीन गंभीर होऊ शकते. मला वाटतं ह्या 6व्या अहवालानं आपल्याला जागं केलं आहे, तर आपण जागं होऊन त्याच्या संदर्भातली कृती करणं, आपल्याला जेवढी शक्य ती कृती करणं आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या सरकारांना, धोरणकर्त्यांना ते करायला लावणं, याच्यासाठी आता हालचाल करायला लागणार आहे. ते आपण सगळेजण करूयात. तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हाल ही अपेक्षा करतो आणि थांबतो. नमस्कार.